जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 3 जानेवारीचं प्रवचन. नाम घेतल्याने आपले अवगुण कळून येतील. जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे. जसजसे साधन वाढत जाईल तसतसे आपल्यातले अवगुण प्रखर रूपाने दिसू लागतात आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो. हे परमेश्वरा, इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू. एवढ्या पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्रयी तरी शक्य आहे का असे वाटू लागते. साधन करण्यापूर्वी रागीट मनुष्य कधी त्या रागाची खंत बाळगत नाही, किंबहुना तो अवगुण आहे हे मुळी त्याला पटतच नाही. तो म्हणतो व्यवहारात हा दरारा असलाच पाहिजे, त्याशिवाय कसे चालेल. एक साधक मला म्हणाला की अलीकडे मला फार राग येऊ लागलाय. वास्तविक तो राग त्याच्या आतच होता, पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता, परंतु साधन करू लागल्यापासून त्याला त्याची जाणीव होऊ लागली आणि क्रोध वाईट आहे हे त्याला आता कळू लागले. इतकेच. एक लग्नाचा मुलगा होता. त्याने बऱ्याच मुली बघितल्या, पण एकही मुलगी त्याच्या मनास येईना. त्याचे आईवडील शेवटी कंटाळून गेले. तुला मुलगी पसंत पडू दे, मग आम्ही पुढचं काय ते ठरवू. आणि ते काही मुलगी पाहायला त्याच्याबरोबर जात नसत. त्या मुलाची मोठी बहीण होती, तीच त्याच्याबरोबर जात असे. एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर बहिणीने त्याला विचारले, कशी वाटली रे तुला. त्यावर तो म्हणाला, नाही बुवा आपल्याला पसंत. मोठी बहीण चाणाक्ष होती. तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारलं, ह्या प्रतिबिंबापुढे कशी काय वाटते. तेव्हा स्वतःचे आणि त्या मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले आणि तो म्हणाला, पुष्कळ बरी आहे. सारांश, जिथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही तिथपर्यंत दुसऱ्याचे अवगुणच आपल्याला दिसतात. आपल्याला दुसऱ्याचे जे काही अवगुण दिसतात त्यांचे बीज आपल्यातच आहे हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे. तेव्हा दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे. दुसऱ्याचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे, तो परमार्थ नाही. खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करीत असतो. त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाही.